डिजिटल इंडिया हो भारत सरकाराचो एक मुखेल उपक्रम. डिजिटल इंडिया ही मोहीम 1 जुलै 2015 वर्सा सावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताक डिजिटली सशक्त समाज करपाच्या दृष्टिकोनान सुरू केल्लो एक महत्वाचो उपक्रम. नमस्कार, हांव रश्मी नरसे जोसलकर तुमकां समेस्तांक आकाशवाणी पणजी केंद्राच्या डिजिटल इंडिया विशीं चड म्हायती दिवपी ह्या खाशेल्या कार्यावळींत येवकार दिता. गोंयांत खास करून तरणाट्यांक डिजिटल यंत्रणा कशी घडयता, डिजिटल इंडिया उपक्रमाक लागून गोंयांत जाल्ल्या बदला विशीं चड जाणून घेवपा खातीर आनी सविस्तर म्हायती दिवपा खातीर आयज आमच्या स्टुडियोत आसात देंपो कॉलेज ऑटोनॉमसचे प्राचार्य सर मनोज कामत. सर, म्हजो तुमकां येवकार. नमस्कार सर, म्हजो तुमकां पयलो प्रश्न आसा की 2015 वर्सा डिजिटल इंडिया सुरू जाल्या उपरांत शिक्षणीक मळार खंयचे व्हडले बदल जाल्यात? पळयात, 2015 सालांत डिजिटल इंडियाची मोहीम सबंद देशभर सुरवात ताची जाली आनी आतां 11 वर्सां जवळ जवळ जायत आयल्या की डिजिटल इंडियाचो वापर म्हाका दिसता गरीबांतलो गरीब आनी प्रत्येक राज्यांतचो सकयलो घटक आसा, म्हणजे आमी ताका दीन दुबळो घटक म्हणटा किंवा बॉटम ऑफ द पिरामीड म्हणटात, त्या पद्दतीचे लोक सुद्धा बऱ्या इजान म्हणजे सामके स्वयंस्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे वापर करता आणि ताचो वापर जाता हें सुद्धा आमच्या लक्षांत येता. म्हणजे खूबदां तुमी पळयात, जेन्ना तुमी भाजी घेतली किंवा 2 रुपयाचो पेपर जरी तुमी आज घेतलो जाल्यार कॉइन सोदपा परस, पयशांचे पाकीट पळोवचे परस मोबायला कडेन हात वता. आज पेट्रोल पंपाचेर म्हणा किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणा, UPI म्हणा, ऑनलायन ट्रेडींग म्हणा किंवा वेगवेगळी जी माध्यमां आसा जातूंतल्यान आमची जेवणां, स्विगी झोमॅटो सारके ॲप किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारके ॲप हे सामके घरांत म्हाका दिसता प्रत्येक आमी ताच्या वचणीक लागिल्ले आहात. सो डिजिटल लिटरसी किंवा डिजिटल कारभार 2015 पासून जरी खऱ्या अर्थान सुरवात जाली, कोविड काळा नंतर ताका चडूच व्हडली बरो फोर्स मेळ्ळो, बरी व्हडली दिशा मेळ्ळी. कोविड काळान सगळें ठप्प असल्या कारणान म्हणजे म्हजो वैयक्तीक अनुभवूय तसोच आसा की कोविड काळान हांव डिजिटल पेमेंट कसो करप हें शिकलो. UPI, भीम ॲप हे म्हाका तेन्ना कळूंक लागलें. ताच्या पयलीं शिक्षीत आसुनूय ताचो वापर म्हज्या कडल्यान चड जायनाशिल्लो, कारण तकलेंत एक बशिल्लें की खंय स्कॅम जावंक शकता, फ्रॉड जावंक शकता. आनी इतलें सादें आनी सोंपें तो विशय आसा हे म्हाका जेन्ना म्हजो पाववालो किंवा भाजीवालो डिजिटल ट्रान्झॅक्शन एक्सेप्ट करपाक लागलो तेन्नाच्यान हांव करूंक लागलो. सो आतां नवें सर्वेक्षण आमकां सांगता गोंयांत आमकां दिसता की पेडणे आनी काणकोण आनी सत्तरी हे मागास भाग. फाटलो एक सर्वेन कोणे तरी म्हाका सांगलें की जवळ जवळ 90% यूथ म्हणजे जे युवा वर्ग आसा, 90 ते 95% युवा वर्ग म्हणजे पेडणेचो जावं किंवा सत्तरीचो जावं किंवा तो काणकोणचो जावं डिजिटल ट्रान्झॅक्शन करता. आज मोबायल आशिल्लो आनी मोबायला भितर स्मार्टफोन आशिल्ल्या लोकांची संख्या चड वाडल्या आनी स्मार्टफोन ज्या मनशाच्या हातांत आसा तातूंतलो जवळ जवळ 90% लोकांच्या मोबायल फोनाचेर डिजिटल ॲप आसात आनी तातूंत कॉमर्साचे ॲप आसात, पेमेंटाचे ॲप आसात. पेमेंट, रिसीट, कॉमर्स, ट्रेड आमी डिजिटल माध्यमांतल्यान करता. ऑनलायन पत्रां बरोवपाची, ईमेल बरोवपाचे दीस ते काबार जाले. आतां वॉट्सॅप सारके परिस्थिती परत आयल्या. आमी कॉलिंग करतात, क्लासरुमांत आमी गुगल क्लासरूम करतात आनी UPI, भीम ॲप तर आमच्या सदाचें जालां. इतलें की ATM कार्डाचो वापर कमी जाला. बरोबर. इतलो की बँकाचो जो ट्रान्सफर आमी करताले, ट्रान्सफर करताले किंवा इलेक्ट्रॉनीक पद्दतीन आमी कॅशबूक पळयताले, ताचे संख्या कमी जाल्या. कारण बँकेचो स्टेटमेंट आमकां गरज ना, वॉट्सॅप ॲप आसता. सो डिजिटल ट्रान्झॅक्शनाच्या मळाचेर म्हाका दिसता गेल्या 10 वर्सांत जितली क्रांती जाल्या तातूंतली चडांत चड क्रांती कोविड नंतरच्या काळान जाल्या. आनी आज गेल्या 11 वर्सां ह्या कमी कालवादी भितर जगा भितरली डिजिटल ट्रान्झॅक्शन करणारी एक व्हडली वेवस्था आज इंडिया जाला. ताचो म्हाका भोव अभिमान दिसता आनी खऱ्या अर्थान डिजिटल क्रांतीच्या बाबतींत सबंद विश्वभर इंडिया हे रोल मॉडेल ठरूंक शकता. कारण निरक्षर लोक, साक्षर लोक, गरीब लोक, श्रीमंत लोक, एकदा भिकारी सुद्धा जर पैसे तुझ्या बॉल्सान चेंज ना जाल्यार UPI कर अशें सांगणारे लोक आमकां मेळटा. ताच्या वयल्यान कळटा की डिजिटल ट्रान्झॅक्शन हॅज बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ इंडिविज्युअल लायफ.
ओके. सो डिजिटल इंडिया जेन्ना आमी उलयता हय. तेन्ना शिक्षणीक मळार तेचो कसो बदल येयला? पळया, शिक्षणीक मळाचेर म्हणजे गेल्या आतां 25-26 वर्सां हांव ह्या शिक्षणीक हातून आसा आणि सुरवातीक हांव जेन्ना आतां केन्नाय विचार जर करत, हांव विद्यार्थी आसतना किंवा ताच्या नंतर म्हजे नोकरींतली पयलीं वर्सां आनी आतांचें कामकाज हांव कशें करता किंवा भुरगे कशे करतात हातून जर फरक पळयलो जाल्यार पेपरलेस कारभार जाला. म्हणजे खंयच तुका पेपराची गरज ना. एप्लिकेशन म्हाका याद जाता पयलीं म्हज्या कॉलेजाच्या एडमिशना टायमार म्हज्या बापाय बरोबर हांव गेल्लो. पयलीं प्रॉस्पेक्टस विकतो घे, मागीर एप्लिकेशन फॉर्म सबमीट कर, मागीर ताचें फीचें एक चलान मेळटालें तें तूं घे, मागीर कलेक्ट करून दुसऱ्या दीस बँकेन वच, बँकेन पेमेंट कर आनी तिसऱ्या दीस ताची बँकेची रसीद घेवन परतो कॉलेजान यो. जातकूच मागीर कावन्सिलींग जातालें आनी ह्या प्रत्येकान आमी अनुभव घेतिल्लो आहा. आतां गोंयानूच सांगता ई समर्थ म्हणून पोर्टल, एक ऑनलायन पोर्टल डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन गोंय सरकारान निर्मिल्या. थंय तुका एका वेळाचेर 6 कॉलेजाक एप्लिकेशन त्या भुरग्यान करूं जाता, एडमिशन करूं जाता. एडमिशनाचो कंप्लीट प्रोसेस ऑनलायन, ताका एक पेपर एक अपलोड काय लागना, ₹1 ताका खर्च ना. एका मिनटा भितर जर तूं फॉर्म भरत, तो फॉर्म तूं एका वेळाचेर 6 वेगळ्या कॉलेजाक 6 वेगळ्या कोर्साक तुजें एप्लिकेशन एका बटनाचेर वता. ₹1 ताका खर्च ना. 10 मिनटां जर तुका लागली एप्लिकेशन करपाक, पूण 6 कॉलेजान किंवा 6 वेगवेगळ्या प्रोग्रामा खातीर तुजें एप्लिकेशन एकदां गेलें. हें जातकीच तुजो एप्लिकेशन एक्सेप्ट जालें की रिजेक्ट जालें, खंयचे डॉक्युमेंट कमी आसा, खंयचे नवे डॉक्युमेंट तुका अपलोड करूंक जाय, ही म्हायती तुका एसएमएसाचेर येता. तुजी मेरिट लिस्ट तुका तुज्या ईमेलाचेर येता. परत जर तुका एडमिशन जालें जाल्यार फी पेमेंट करपाचें तुका QR कोड तुज्या मोबायलाचेर येता. कॉलेजान वचच्या शिवाय 2 मिनटान तुज्या कॉलेजाचें एडमिशन जावं जाता. वा. आज हे फक्त एडमिशनाचेंच जालें. एकदां एडमिशन जर भुरग्यान घेतलें जाल्यार गोंय एक अशें राज्य आसा थंय परत हें ई समर्थ हें पोर्टल संबंद भारतभर माननीय नरेंद्र मोदीजीन तें लागू केलां आनी ह्या पोर्टला खाला एंटायर क्रेडल टू ग्रेव म्हणजे एंटायर स्टुडंट लायफ सायकलाक जें लागता. म्हणजे तूं क्लासान गेलो जाल्यार तुजो अटेंडन्स मार्क जातलो, मागीर टिचर तुजो अटेंडन्स खंय तरी दवरतली, इंटरनल जे मार्क्स आसा ताचे तुका मार्क्स खंय तरी अपलोड जातले. त्या पासून ते कॉलेजीचे जे टिचर्स आसात, नॉन टिचींग स्टाफ आसा, तांच्यो लीव मॅनेजमेंट, तांच्यो पर्सनल डेटा, तांचे पर्सनल डॉक्युमेंटेशन, स्टुडंटाचो अटेंडन्स, मार्कशीट, टायम टेबल, नोटिसीस, फी पेमेंट, हॉस्टेल पेमेंट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, फायनल तुजी सगळी सर्टिफिकेटां, लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट, ह्यो सगळ्यो प्रोसेसीस एका पोर्टलाचेर जाता. बरें, भुरग्याकूच तो पोर्टलाचो एक्सेस आसा न्ही, ताच्या आवय बापाकूय घरा बसल्या कळटा तो भुरगो कॉलेजींत पावलो की ना, ताका खंयच्या सब्जेक्टान कितले मार्क पडले, खंयच्या सब्जेक्टान ताका कितलो अटेंडन्स आसा, नेक्स्ट फी हांवें केन्ना भरूं जाय, ताचो स्टुडंटाचो ओवरऑल परफॉर्मन्स केन्ना आसा. आज टिचरीन ताका खंयचो असायनमेंट दिला आनी म्हज्या बाबून किंवा बायन तो असायनमेंट कंप्लीट केला की ना, क्लासान फर्स्ट कोण आयलो, ही म्हायती एका बटनाचेर पेरंटाक, टिचराक, स्टुडंटाक, प्रिंसिपलाक आनी पणजे बशिल्ल्या सेक्रेटरिएटान बशिल्ले जे हायर एज्युकेशनाचे ऑथॉरिटी आसा ते सगळ्यांक दिसता. म्हणजे आमी जशी भुरगेपणान बंडल मारताली ना, पेपर लिपोवपाक मेळना, घरा फकाणां करूंक मेळना. हातूंत एक बरी गजाल, जर म्हज्या गोंयचो खंयच्याय कॉलेजींतलो भुरग्याक फाल्यां दिसलें की आपण दिल्ली वचून सेकंड इयर करचें, फर्स्ट इयर ताणें हांगा केलां, एकूय डॉक्युमेंट व्हरपाची गरज ना तांच्या बरोबर. एकेडमीक बँक ऑफ क्रेडीट म्हणून जी सुविधा ह्या सरकारान, आनी म्हाका बरें आनंद जाता तो एकेडमीक क्रेडीट, तो भुरग्यान आयुश्यान खंयच्यो परीक्षा दिल्या, कितले मार्क पडल्या, ताच्यो कितल्यो मार्कशीट्स जनरेट जाल्या, ह्यो सगळो डेटा थंय आसा. आनी तो डेटा इजिली थंय नंबर घालो जाल्यार तो डेटा थंय ट्रान्सफर जाता. लक्षांत घ्या, म्हणजे तुका आज पेपरलेस जेन्ना आमी म्हणटात तेन्ना 100% ट्रान्सपरन्सी थंय आयलीच, पण त्या बरोबर 100% रिलायबिलिटी आयली. फकाणां, चिकाणां, फ्रॉड, बंडलगिरी, बोगसगिरी, झेरॉक्साचे झेरॉक्स बी तसले गजाल्यो काय करपाची गरज ना. सगळें पारदर्शक जालां, कॉस्ट झिरो जाला, नंबर ऑफ कॉपीज, एप्लिकेशन, टायम वेस्ट लोकांचो जायना. म्हणून म्हाका दिसता रायट फ्रॉम क्लासान आज टिचरान कितें शिकयलें ताचे पावर पॉयंट, ताचे नोट्स म्हाका अवेलेबल जाता त्या भुरग्याक. त्या दिसा तो घरा जरी रावलो आनी ताका शिकपाची जर उमेद जर आसत जाल्यार तो शिकूंक शकता. बरें, क्लासांतलो टिचर म्हजो बरो शिकयना, पण अमेरिकेक
हो विशय नामांकीत हार्वर्ड विद्यापीठान कोण शिकयता जाल्यार ताचे लेक्चर फ्री म्हाका युट्यूबार अवेलेबल आसा. वा बरोबर. म्हणजे म्हाका म्हज्याच क्लासांतल्या टिचरा कडल्यान म्हाका शिकूंक जाय अशें न्हय. ओके, जगांत हो विशय उत्कृश्ट शिकोवपी टिचर अमूक देशाच्या अमूक शारां भितर किंवा अमूक गांवां भितर बसला, पण ताणें 2 वर्सां पयलीं काल किंवा 10 वर्सां पयलीं दिल्लो लेक्चर जर म्हाका अवेलेबल आसत आनी फ्रीली अवेलेबल आसत जाल्यार आनी हाचे परस कितें जाय. बरोबर. तो एक स्वयं पोर्टल म्हणून सरकारान केला, म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनान स्वयं ह्या नांवाचो एक पोर्टल केला. ताचेर सबंद जगभरान जे कोर्सीस आसात ते कोर्सीस भुरग्यांक फ्रीली अवेलेबल आसा. ते कोर्स तुवें घरांतल्यान शिकून ताचेर अभ्यास करून तुका डावट विचारपाक थंय फॅसिलिटी आसा, परीक्षा दिवपाक फॅसिलिटी आसा, ओरल परीक्षा दिवपाक फॅसिलिटी आसा. ह्यो सगळ्यो गजाल्यो भारतांत बसून इंग्लंडाच्या एका विद्यापीठान सुरू केल्लो कोर्स फुकट घरा बसून घरांतल्यान परीक्षा दिवन म्हाका मार्कशीट घरापर्यंत डिजिटली हाडपाची सोय ह्या स्वयं पोर्टलान केला. सो एक प्रकार आम्ही म्हणूंक शकता एक क्रांती एक पद्धतीची क्रांती. आणि लक्षात घ्या, भारता सारखे असे राज्य म्हणजे एक राष्ट्र एक 10 वर्सां पयलीं एक गरीब राष्ट्र म्हणून आमकां हिणयताले, टॅक्नॉलॉजीच्या बाबतींत अनाडी राष्ट्र म्हणून जे आमकां हिणयताले, ते राष्ट्र आज कंप्युटराच्या बाबतींत, मोबायल फोनाच्या बाबतींत, डिजिटल ॲप्स, डिजिटल ट्रान्झॅक्शनाच्या बाबतींत, ई लर्निंगाच्या बाबतींत जगातल्या 5 महाराष्ट्रा म्हणजे महान जी राष्ट्रां आसा तातूंत जर आमचें नांव जर वता जाल्यार ताचे सगळे क्रेडीट म्हाका दिसता डिजिटल क्रांतीक. बरोबर. आणि दुसरी गजाल, ही डिजिटल क्रांती भारतान हाडपी ही जी आज राजकर्ते जे आमकां लाभल्यात बरोबर तांकां लागून हे आमकां सगळें मेळटा अशें हांवें नमळायेन म्हणूंक जाय. ओके सर, आता आम्ही शैक्षणिक क्रांती बद्दल उलयले म्हणजे डिजिटल. स्टुडंट्स कितले जागृत आसात ह्या ॲपा विशीं? जागृत म्हणपूच सुद्धा आमकां गरज पडची ना, कारण स्टुडंट आर अवेअर अबाउट इट. ओके. म्हणजे आज जर भुरग्याक जर खंयचें समज एक ताका पयलींचें कितें तरी एक बोनाफायड सर्टिफिकेट जाय, ताका कॉलेजान येवपाची गरज ना, त्या पोर्टला वयल्यान तो अप्लाय करता, म्हाका SMS रिमायंडर धाडटा म्हणून हांव त्या पोर्टला वयल्यान पळयतकूच ताचे सगळे डॉक्युमेंट म्हाका मेळटात. ते डॉक्युमेंट मेळत जाल्यार ऑनलायन येवंकूच प्रोसेस जाता. आज घरा बसून जर भुरग्याचें एडमिशन जाता, घरा बसून जर फी पेमेंट जाता, घरा बसून जर ताका सगळें डॉक्युमेंटेशन मेळटा, म्हजे कडेन संपर्क करपाक ताका घरांतल्यान मेळटा. वयर जर म्हजेर कंप्लेंट करूं जाय आनी हांवें जर टायमार डिलिव्हरी केली ना किंवा खंयच्याय अधिकाऱ्याचेर कंप्लेंट करूंक जाय, खंयच्याय संस्थेचेर कंप्लेंट करूंक जाय जाल्यार ते कंप्लेनीचो पोर्टलूय ऑनलायन अवेलेबल आसा. आनी म्हजेर जर कोणें कंप्लेंट केली की हांवें नीट सेवा दिवना, टायमली सेवा दिवना, ते म्हज्या वरिश्ठां पर्यंत पावतली, म्हज्या पर्यंत पावतली. कित्याक लागून दिली ना तेचें उत्तर म्हाका डिजिटली दिवचें पडटलें. त्या मनशाक ताची म्हायती आनी ताका जाय तो संदर्भ दिवचो पडटलोच, पण म्हजेर जी एक्शन जातली ती डिजिटली म्हाका घरांत ईमेला वयल्यान म्हाका मेळटली किंवा म्हाजेर जी एक्शन जावपाची ती ईमेलान जातली. सगळ्या बाबतींत भुरगे जागरूक आसा, कारण ही पिढी जी आमी जेन झी म्हणटात किंवा ताच्या पयलींची मिलेनियल म्हणटात किंवा आत्ता जन्माक आयली जाका आमी आल्फा जी पिढी म्हणटा, ती आल्फा पिढी हातांत मोबायल फोन आणि कोविड नंतर एक्स्ट्रा एम्पावर जाल्ली IT क्षेत्रांतली पिढी असती. ते पिढीक कसलेंच ओरिएंटेशन करपाची गरज ना. आमच्या परस म्हणजे आमचें आतां वय जर पळयत 30-40 वर्सां परस जे आशिल्ले सगळे लोक, तांच्या परस 10 पटीन ही 10 ते 15 किंवा 10 ते 20 या वयोगटातली भुरगीं आमच्या परस 3 ते 4 पटीन डिजिटल टेक्नॉलॉजीच्या बाबतींत आणि डिजिटल इंडियाच्या खाला जे एम्पावरमेंट जाला तातूंत ती फुडें आहात. वा सर, तुमच्या कॉलेजीन ऑनलायन शिक्षणीक प्लॅटफॉर्म खंयचो यूज करता? आमी करंटली समर्थ ERP हो एक पोर्टल जो आसा तो आमी यूज करता. हो समर्थ ERP पोर्टल देशभरांत लागू आसा. सगळ्या देशांतले सगळीं विद्यापीठां, सगळीं राज्य सरकारां, सगळीं कॉलेजां, गोंयांत तर शाळा आनी हायर सेकंडरी सुद्दां ह्या पोर्टला वरवीं आमी कनेक्टेड आसा. ह्या पोर्टलाचेर टिचर्स डेटा, टिचर लीव मॅनेजमेंट, आमचो पगार, आमच्यो सगळ्यो ज्यो इयरली आमकां ज्यो डॉक्युमेंटेशन करचें पडटा तें, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स हें जालेंच.
पण आमचे दैनंदिन कारभार आसा म्हणजे दैनंदिन अकाउंटिंग टायम टू टायम आमकां वेगवेगळ्या अथॉरिटीजाक रिपोर्टिंग करचें पडटा. तसो स्टुडंटाचें सगळें हांवें तुमकां वदोळ सांगलां, रायट फ्रॉम क्लास अटेंडन्स, एडमिशन्स, फीज, बॅलन्सीस, रेमिटन्सीस, त्याच बरोबर ताच्यो मार्कशीट्स, ताच्यो पयलींच्यो क्रेडीट, एक्स्ट्रा सर्टिफिकेट्स, पास जाल्या नंतर ताचे सगळे जे बोनाफायड, ट्रान्स्क्रिप्ट एक्सेट्रा ह्यो सगळ्यो मॉड्यूल इन्क्लूड केल्ले आसा. आनी लक्षांत घे, हे सगळें फुकट, बरोबर. भुरग्यांक ₹1 चार्ज जायना. हो समर्थ पोर्टल जेन्ना सुरू जाल्लो तेन्ना ऑन ट्रायल बेसीस ₹220 प्रति भुरगे आपल्या फींतल्यान ते फारीक करताले. आनी त्या फायदो जर पळयत जाल्यार तो कॉस्ट कांय न्हय, बरोबर. वर्साक 225. आतां तर सरकारान ते फुकट केलां. म्हणजे ही सगळी सुविधा तुका फुकट मेळटा. गुगल क्लासरूम हो एक दुसरो एक गुगलाचो एक प्रोडक्ट. टिचरान आज जें कितें शिकयलां त्या टिचरान जें शिकयलां ताचो सगळो मटेरियल ताचेर अपलोड करपा जाता. सो आमी समर्थ आमी ERP सरकारान दिल्लो यूज करता तो फुकट. गुगल क्लासरूम हो एक फुकट संदी जी आमकां गुगलान सगळ्याकूच अवेलेबल करून दिल्या. त्या गुगल क्लासरूमाचेर टिचर नोट्स घालतात, आमी अटेंडन्स घालतात, आमच्यो लेक्चर्स आसा ते शेड्यूल करता, म्हणजे टायम टेबल ताचेर धाडटा. भुरगो आपले असायनमेंट्स बी सबमिशन ताचेर करता. पयलीं याद जाता आसतली तुमकां, आमकां टिचर असायनमेंट दिताली, आमी फूल स्कॅप पेपराचेर रातभर ती बरयताले. मागीर आमची फुडली पिढी आसा ती ताणें कंप्युटराचेर टायप केलें. मागीर फुडल्या पिढी आसा ताणें स्कॅनिंग करून डायरेक्ट कलर प्रिंट आउट हाडल्यो. पण आमच्या वेळाचेर आमी ते कागदार बरय झरय, मागीर वेळ गेलो, मागीर स्केच पेनान ते रंगय, ताका तिकल्यो लाय, चार्ट पेपर लाय, तातूंत कलाकारी कर, रिबीन बांद, आमी ते दिताले. आनी ते सगळे मागीर डस्टबिनान वताले. सो आतां परत आतां टिचराक स्टोरेजाचोय प्रॉब्लेम जातालो. हे सगळी सबमिशनां आतां ऑनलायन पद्दतीन जाता, गुगल क्लासरूमान जाता. 10 वर्सां उपरांत सुद्दां तूं विचारशी जाल्यार ते गुगल क्लासरूमान ते तुका डेटा तो अवेलेबल मेळटा. ताचें मार्किंग थंय करूंक मेळटा. सो आमचो दुसरो प्रोडक्ट. तिसरो प्रोडक्ट जो आमी यूज करता तो आमचो ऑनलायन परीक्षे खातीर. म्हणजे कॉलेजान बसून किंवा घरान बसून तुवें एक परीक्षा जर तुका दिवं जाय जाल्यार तो हातान मोबायल फोन किंवा पुस्तक घेवन तुका कॉपी मारपाक थंय मेळची ना. कारण हें सॉफ्टवेअर तूं थंय त्या वेळाचेर कितें करता हाचें तें निरीक्षण करता. लक्षांत घेयात, एक भुरगो घरा बसला आनी हांवें ताका प्रश्नपत्रिका धाडल्या आनी ताणें ती प्रश्नपत्रिका सोडोवपाक जाय जाल्यार हातान मोबायल पळोवन कॉपी मारून ते तो टायप करपाक शकचो ना, कारण ते स्क्रीन ताचेर चॅक दवरता, सुपरविजन जाता. मागीर ताका माल प्रॅक्टीस कांयच करपाक मेळना. थंय बसून सायडीन ते गुगल ओपन करून ते करपाक मेळना, कारण ते सगळे ताचो मुवमेंट ट्रॅक जाता. पेपर जातकूच एका सेकंडा भितर ताका कितले मार्क पडले, खंयच्या क्वेश्चनाक ताका कितले पडले, ताचो फूल डिटेल्स ताका अवेलेबल आहा आनी एका मिनटान ताका रिजल्ट येता. आनी अशें हांव कॉलेजान बसून जाय तितल्यो, म्हणजे समजा म्हजे कडेन 60 भुरगीं आसत आनी तांकां म्हाका फाल्यां एक परीक्षा दिवंक जाय, 60 भुरग्यां खातीर 60 वेगवेगळे पेपर हांव दिवंक शकता. म्हणजे हांवें जर ताचेर एक 50 तांकां एक 10 प्रश्न हांवें विचारूंक जाय आनी ताचेर हांवें 100 प्रश्न जर लोड केले, प्रत्येक मेळपी मनशाक वेगळो प्रश्न मेळटलो, त्याच डिफिकल्टी लेवलाचो मेळटलो ना. ताका सादो मेळ्ळो, म्हाका कठीण मेळ्ळो, ही कंप्लेंट ना. डिफिकल्ट लेवल तीच, वेळ तोच, आनी कितें म्हाका चॅक करूंक जाय ताचेर एक्झॅक्ट चॅकींग पद्दतीन जाता. तें एक तिसरें आमी सुविधा डिजिटल हातूंत आमी घेतात. चवथी घेतात ती आमी ऑनलायन रिकॉर्डिंग. म्हणजे म्हजे कडेन डिजिटल स्टुडिओ आसा. ज्या कॉलेजा कडेन डिजिटल स्टुडिओ ना थंय हायर एज्युकेशन डिपार्टमेंटान दिश्टावो म्हणून एक डिजिटल ऑनलायन लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला. त्या दिश्टाव्याच्या प्रोजेक्टा अंडर वेगवेगळ्या कॉलेजांनी कोण त्या सब्जेक्टाचे बरे टिचर्स आसात तांकां वेचून काडून तांकां ट्रेनिंग दिवन तांकां मॉड्युल्स म्हणजे तें शिक्षण जें आसा ताचेर रिकॉर्डिंग त्या लेक्चराचें करून बरोबर लर्निंग क्वाड्रंट्सा बरोबर जें आनी वेगवेगळे सप्लिमेंटरी लर्निंग लागता, कीवर्ड्स लागता, क्वेश्चन्स लागता, नोट्स लागता, PPT लागता, ताचे सबंद मॉड्युल्स सरकारान तयार करून घेतले. म्हणजे पळय तुमकां हांवें सांगलें ऑनलायन एकेडमीक एडमिनिस्ट्रेशन, ऑनलायन एग्जाम, ऑनलायन फी पेमेंट, ऑनलायन लर्निंग, ह्यो सगळ्यो गजाली हे पयलीं आमी भायल्या देशांत, आतां कोणाय आयकुपी आमचे ऑल इंडिया रेडिओचे आसत आनी आकाशवाणी पणजेचे जे आयकतात तांकां दिसतलें की हांव खंयच्यो काणयो सांगता, अमेरिकेच्यो आनी इंग्लंडाच्यो. न्हय, हांव काणयो सांगना, हांव एक्चुअल फॅक्ट सांगता, फक्त घडटा. आनी फक्त हे डेम्पो कॉलेजान पणजे म्हणून घडटा अशें न्हय, पेडण्यातल्या सरकारी कॉलेजान, धारबांदोडांतल्या त्या गांवांतल्या गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजान, वास्कोची त्या नावाजलेल्या कॉलेजान पासून मडगांवच्या नामांकीत कॉलेजान सेम प्रक्रिया प्रत्येक भुरगो ₹1 खर्च न करता अनुभव घेवंक शकता.
डिजिटल क्रांती म्हणटा ती ही. बरोबर. सो स्टुडंट्सांक डिजिटल इंडियान तुमी सक्षम करतना आतां खंयची आव्हानां तुमच्या मुखार आसात? आव्हानां मेन म्हणजे कितें, आतां भुरग्याक कशें यूज करप मोबायल फोन किंवा तो ॲप समर्थ कशें यूज करप, एमेझॉन किंवा फ्लिपकार्टाचेर कशी ऑर्डर करप, स्विगी झोमॅटोचेर कशी जेवणां मागोवप, कशें पेमेंट करप, हें शिकोवपाची गरज ना. जल्माक आयिल्लो भुरगो तो आपशी करता, म्हणजे इतली ताचो शिरकाव जाल्लो आहा. पूण आतां म्हाका भुरग्यांक नव्या पद्दतीचें शिक्षण दिवंक जाय. म्हणजे कशें, मॅच्युअर्ड किंवा अनमॅच्युअर्ड बॉयज अँड गर्ल्स 12 वर्सां नंतर किंवा जो एडॉलसंट एज जो आसा 13, 14, 15, 16 आणि 18, 20 आणि जेन्ना इमॅच्युअर एज आसा पूण हातांत मोबायल फोन आसा, हातांत तातूंत मोबायल कॉलिंग म्हणून आसा, व्हिडियो कॉलिंग आसा, रिकॉर्डिंग आसा, मागीर इन्स्टा फेसबूक सारकी माध्यमां आसा, त्या माध्यमाचो उपयोग बऱ्यांत बरो कसो करप, कितें पळोवप आनी कितें पळोवप न्हय, खंयच्या गजालीचेर मानसीक शारिरीक परिणाम जावंक शकता. ऑनलायन फ्रेंडशीप करतना किंवा ऑनलायन जर रिक्वेस्ट करतना, ऑनलायन चॅटिंग करतना कशें आपलें मानसीक आणि शारिरीक संतुलन दवरूंक जाय. बरोबर. आपलें कॅरेक्टर, आपली आयडेंटिटी, आपलें नांव, आपल्या आवय बापायचें नांव, फॅमिलीचें नांव इबाडूं जायना, कोणें ताचो गैरवापर करूं जायना म्हूण आमी कितें करप, कशी सतर्कता दवरूंक जाय. त्याच बरोबर आज आमी दुसरी गजाल पळयतात पेपराचेर दर दिसा, अमूक कडेन ऑनलायन स्कॅन झाल्यामुळे इतकी करोडो रुपयेचा गंडा, इतल्या रुपयाची टोपी, अमूक नागावलो, अमूक मनीस फटावलो, तोतिया पुलीस, तोतिया CBI, ऑनलायन अरेस्ट, डिजिटल स्कॅम, या सगळ्यापासून कसो बचाव करचो. इंटरनेट कनेक्शन तर ऑलमोस्ट फुकट सगळी कडेन मेळ्ळा. ताच्या बरोबर कोण जर व्हायरस जर घालतात, कम्प्युटर व्हायरस, तुमच्या डेटाचो गैरवापर करपाची शक्यता आसा. तुम्ही घातिल्ले फोटो किंवा व्हिडिओ मॉर्फ करपाची शक्यता आसा. भोळेपणाचो फायदो घेवन शारिरीक मानसीक इजा करपाची शक्यता आसा. हाका आमी सायबर अलर्टनेस म्हणटात. म्हणजे सायबर फ्रॉड जावचे न्हय, फसवणूक जावची न्हय म्हणून कशें तुमी सतर्क रावचें, ताका आमी डिजिटल सक्षमता एम्पावरमेंट म्हणजे डिजिटल कशें बऱ्या पद्दतीन वापरप, ती डिजिटल सक्षमता हो कार्यक्रम ह्याच सरकारान सुरू केल्लो. डिजिटल इंडिया सुरू केल्लो तेन्ना आयडिया कितें आशिल्ली, सगळ्यांक डिजिटली एम्पावर म्हणजे सक्षम करून तांकां डिजिटल ह्यो गजाल्यो वापरपाक शिकोवप. बरोबर. पण आतां आमी प्रत्येक जाण शिकले, पण आता बचाव कसो करप. बरोबर. डिजिटल सेक्युरिटी, सायबर सेक्युरिटी, ऑनलायन फ्रॉडा पासून आपूण सतर्क कशें रावप, ताका म्हणटा आमी डिजिटल लिटरसी. ह्या सगळ्यो गजाली शिकोवपाचें व्हडलें आव्हान आमचेर आसा. आनी तें फक्त शाळा कॉलेजारूच न्हय, जो मनीस बऱ्या पद्दतीन यूज करपाक जाणा ताणें आपल्या बरोबर आशिल्ल्या जाणट्यांक, मुख्य म्हणजे कारण सायबर फ्रॉड तांचे कडेन जाता. कोण तुमचे कडेन OTP माग, कोण तुमचे कडेन नंबर माग, कोण तुमचे कडेन आधार कार्ड नंबर माग, कोण तुमचे कडेन म्हणटा पासवर्ड सांग, आपूण बँकेंतल्यान फोन करता. आनी जाणटेली आमची जी घरांत जी बसल्या तांकां सबंद जगान कशे चोर आनी फटींग लोक नवे तयार जाले खबर ना, तांकां ऑनलायन बरें यूज करपाक कळना, तांकां शिकोवपाची गरज आसा. मुख्य म्हणजे आमच्या बरोबर आशिल्ले भुरगीं, तरुण वयाची, किशोर वयाची, चले आणि चलये दोगूय जाण, अशें न्ही की फटवणूक फक्त चलयांचीच जाता, दोन्ही पद्दतीच्या लोकांची जाता. त्या लोकांनी सावधानी भूमिका कशी घेवप, आणि जर तांच्या कडेन जर कितें अघटीत घडलें म्हणजे तांच्या कडल्यान किंवा तांच्या कडेन कोणें कितें केलें जाल्यार त्या पासून संरक्षण कशें घेवप, पोलीस कंप्लेनी कशें करप, हाच्या खातीर सरकारान सायबर सेक्युरिटी सेल म्हणून केला. म्हणजे सायबर सेक्युरिटी और सायबर पुलीस स्टेशन्स म्हणून केल्या. ताच्या खातीर वेगळे पुलीस ताचेर आनी वेगळी टीम नेमिल्ली आहा. तांचे पर्यंत कंप्लेन कशी करप, ताचो एविडन्स कसो दवरप, ह्यो सगळ्यो गजाल्यो शिकोवपाची जबाबदारी आमचेर आसा. आनी हें सगळें फॉर्मली शाळा आनी कॉलेजाच्या वर्गान शिकोवन जावचें ना. हे भायर आमकां शिकोवचें पडटलें, मेळत ताका शिकोवचें पडटलें, कोणाक खबर ना ताका सांगचें पडटलें, कोणाक खबर आसा ताका अदीक जाणीव करून दिवची पडटली. किंवा आमच्या मोबायलाचेर पासवर्ड्स कशे घालप, खंयचे सेटिंग ऑफ करप, खंयचे सेटिंग ऑन करप ना, खंयच्या पद्दतीचे वेबसायट्स फेक खंयची आसा हे कशें वळखतली तुमी. प्रत्येक जाण सांगता हें बरें, हें विकत घे, हाका डिस्कावंट मेळटलो, हें आत्ताच विकत घे. त्या वेळाचेर खंयचें खरें, खंयचें फटींग, खंयचे स्कॅमस्टर्स, खंयचे ओरिजिनल हें कळप खूब म्हत्वाचें. आनी हें अनुभवान कळटा. म्हणजे जाका ठेच लागल्या ताणें दुसऱ्यांक शिकोवचें, जाका ठेच लागू ना आनी ताका शिक्षीत आसा
ताणें दुसऱ्यांक शिकोवंक जाय. सो ह्यो गजाल्यो आमकां लोकां पर्यंत पावोवपाची गरज आसा आजच्या काळाक. सर, डिजिटल तंत्रगिन्यान गोंयच्या तरणाट्यांक फुडल्या करियराची तयारी करपाक कशी मजत करतली? खूब मदत करूंक शकता. पळयात, पयलीं आमचे कडेन गुगल म्हणून जो सर्च इंजीन आसा ताच्या परस व्हडलो आर्टिफिशियल इंटेलिजन्साचे वेगवेगळे एप्लिकेशन्स अवेलेबल. आज गुगल सगळ्यांक खबर आसा, म्हणजे कितें सोदूंक जाय जाल्यार आमी गुगलाचेर सोदता. ताचेर जर सोदूंक जाय तुका करियराचे ऑप्शन्स जाल्यार थंय तुगे बरो एक जर तुजे रिक्वायरमेंट जर घालत, आय एम अ स्टुडंट ऑफ सायन्स and I have recently passed my 12th standard. The percentage what I have got is 45. म्हणजे हांव कित्याक घालूंक जाय पर्संटेज? म्हणजे सिस्टमाक कळटा तुका खंयचे पर्संटेज, खंयचो अभ्यास तुका झेपतलो. फॅमिली इन्कम कितलें आसा वर्साक तें जर तुवें सांगत जाल्यार तो तुका 1 लाखाचे आनी 1.5 लाखाचे कोर्स सांगचो. मागीर तूं खंय रावता हें जर सुद्दां तातूंत घालत, आय एम अ स्टुडंट फ्रॉम वास्को गोवा. माय पळय, हांव कशें म्हजें इन्फॉर्मेशन गुगलाक दिता. आय एम अ स्टुडंट, आय एम अ मेल स्टुडंट फ्रॉम वास्को गोवा, कमिंग फ्रॉम अ लोअर मिडल क्लास फॅमिली. My interest is in science, but my difficult subjects are mathematics. I have scored overall 50. I want to take a program which will give me a job after my 3 years. इतलें स्पश्ट जर हांवें जर बरयलें जाल्यार कंप्युटराक कळटा की म्हजी शिकपाची कुवत कितली, हांव वास्को परस कितले पयस वचूंक शकता, म्हज्या आवय बापाचो इन्कम कितलो म्हणजे फी कितली, हें सगळें ताका कळ्ळें. खंयचो पेपर सब्जेक्ट आवडटा, खंयचे आवडना हें ताका कळ्ळें. आतां तो जेन्ना म्हाका सोदून सांगतलो की ह्यो करियराचे ऑप्शन अवेलेबल आसा, तुज्या घरा पासून इतले पयस आसा, ताची फी इतली लागतली, ताका इतले अमूक शिकप लागतलें, ताका इतली वर्सां लागतली, इन्फॉर्मेशन कळपाक सोंपें. फक्त जर वचलें वॉट आर द डिफरंट कोर्सीस इन सायन्स जाल्यार तुमकां 1000 कोर्सीस मेळटले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आनी आफ्रिकेक कोर्सीस खंयची कॉलेजी आसा ते मेळटले, ताचें तुमकां कळचें ना. म्हणजे जर तुमी स्पश्ट मत जर मांडलें, क्वेश्चन जर स्पश्ट विचारलो, ताचे बरोबर बॅकग्राऊंड जर सारको दिलो जाल्यार गुगल व्यवस्थित उत्तरां दिता. पण गुगलान एकदां उत्तर दितकूच ताणें दिल्ल्या उत्तराचेर दुसरो प्रश्न विचारपाक परत तुका गुगलाचेर करचें पडटा. हाका एक सोंपें गजाल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्साचे ॲप. सगळे ॲप्स आसा ते फ्री आसा. चॅट जीपीटी एक तातूंत आमकां सगळ्यांक खबर आसा, म्हणजे नव्या भुरग्यांक चॅट जीपीटी नांवाचें ॲप. ताच्या बरोबर जेमिनाय म्हणून एक दुसरें ॲप आसा, परप्लॅक्सिटी म्हणून एक आसा, क्लाउड म्हणून आसा, ग्रॉक म्हणून आसा, आणि वेगवेगळ्या कारणां खातीर वेगवेगळे ॲप आमी वापरूंक शकता. सगळी ॲप्स फुकट फ्री ऑफ कॉस्ट मेळटा आनी ती आमी मोबायलाचेर डावनलोड करूंक शकता. सर, तुमी आमकां खूब महत्वाची म्हायती दिली आणि ही म्हायती आमी एक नवीन पिढी, म्हणजे आमी एक पिढी जाली, आतां ही जी गोंयची नवी पिढी जातली ती डिजिटली सक्षम पिढी घडोवपाक हो टॉक म्हाका दिसता खूब मार्गदर्शन करपी थारतलो. तुमी आयज आमच्या स्टुडियोन आयले, तुमचो महत्वाचो वेळ दिलो म्हणून खरेंच थँक्यू सर. धन्यवाद तुकाय बी. डिजिटल इंडिया गेल्या 10 वर्सां जी मोहीम चलता ती फक्त डिजिटल साक्षरता हाच्या पुरती ती सीमित आशिल्ली, पण ताचो परिणाम आज आमी आतां सबंद डिस्कस केलो ह्या सबंद कार्यावळीन. त्या डिजिटल इंडियाक लागून ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे आमच्या रावपाच्यो जो हें आसा, म्हणजे स्टँडर्ड्स आसा, तो स्टँडर्डान वाड जालोच, पण आमचें जीवन सुसह्य जालें. आनी म्हाका दिसता हें सगळ्यांत व्हडलें फलीत डिजिटल इंडियाचें एक म्हणजे तो एक युनिफॉर्म लेवलर. म्हणजे गरीब किंवा श्रीमंत सगळ्यां कडेन मोबायल फोन, सगळ्यां कडेन ॲप, सगळ्यांक जायती इन्फॉर्मेशन, आनी थंय भेदभाव जायना. म्हणजे गरीब श्रीमंत, आंध्र प्रदेश आणि गोवा आणि बिहार ह्या सगळ्या भुरग्यांक, सगळ्या लोकांक एक पद्दतीचें समानता आणि कितें म्हणटा सुसह्यता ह्या एका धाग्यान सगळें जुळोवपाक डिजिटल इंडियान व्हडलें कार्य केलां अशें म्हणूं येता. धन्यवाद.